देवीने सांगितलं की तुम्हाला पाणी हवंय म्हणून. बाहेरून आलात ना? थँक्स. गोव्याला ओले काजू चांगले मिळतात. माझ्यासाठी अर्धा किलो आणाल भाऊ? कोण चाललंय गोव्याला? तुम्ही? जाणार होतो, कॅन्सल झालं. पण आत्ताच तुम्ही फोनवर बोलत होता. माझं बोलणं ऐकत होतीस? देवानं डोळे बंद करायला झापडं दिली, कान बंद करायला नाही. आणि किती नाही म्हटलं ना तरी कानात गोष्टी शिरतातच. कान तपासून घे. लोक बोलतायत एक आणि तुला ऐकू येतं वेगळं. मी गोव्याला नाही, पुण्याला चाललोय. पण भाकरवाडी हवी असेल तर सांग, मी आणतो. नको, भाकरवडी नको. भाकरवडी घरात दिसली का चकण्याच्या निमित्तानं जास्तीची दारू ढुसेल आमचं डिपार्टमेंट. ठीक. थोडा वेळ आहे का? बोलायचं होतं. बोला ना बाबा. मयंक बद्दल. मयंक मला म्हणाला, काय ते तुमच्या जावयालाच विचारा. याचा अर्थ काय? मयंक मला असं का म्हणाला? ते मयंकलाच विचारा ना, मी कसं सांगू? काहीतरी झाल्याशिवाय मयंक माझ्याशी असं बोलणार नाही. विक्रम, नेमकं काय झालंय? झालंय असं की तुमचा लाडका मयंक लहानपणीच डोक्यावरती पडला आणि कदाचित त्याला सांभाळणारी जी कोणी बाई होती तिने आपली नोकरी जाईल या भीतीनं हे कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि आता त्याचे परिणाम दिसू लागले, जाणू लागले. मी जर तुला सरळ प्रश्न विचारत असेल तर त्या सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर अपेक्षित आहे. या प्रश्नाचं याहून सरळ उत्तर असूच शकत नाही. हा शुद्ध उद्धटपणा आहे असं तुला नाही वाटत? उद्धटपणा आणि प्रामाणिकपणा ह्याची गल्लत करतातच लोक. आता मयंक सारखा उद्धट माणूस प्रामाणिक वाटतो आणि माझ्यासारखा स्वतःला प्रामाणिक म्हणण्याचा उद्धटपणा करू नकोस. निदान माझ्या समोर तरी नको. तुझं स्कायकॉम प्रकरण मी अजूनही विसरलेलो नाहीये. तेच ना, जी गोष्ट कधी अस्तित्वातच नव्हती ती बरोबर लक्षात राहील. आणि तुझ्याशी वाद घालायला मला वेळ नाहीये. एवढंच सांगतो, मयंक माझ्या मुलासारखा आहे. त्याला कुठलाही त्रास झालेला मला आवडणार नाही. मुलासारखा आहे तर त्याला मांडीवर बसवा आणि खुळखुळा वाजवा त्याच्यासमोर. नाहीतरी त्याच वयाचा येतो. माई, येते मी. आवरलंय सगळं. सांभाळून जा गं बाई, नुकताच पाऊस पडून गेलाय. मला कुठे गाडी चालवत जायचंय. गाडी कशाला चालवायला पाहिजे? रस्त्यात खड्डे पडलेत, पाय बी मुरगळेल म्हणून सांगितलं. गपचूप ऐकत जा सांगितलेलं. ऐकण्याचा असं प्रॉब्लेम झालाय. म्हणजे लोक बोलतात एक आणि मला ऐकू येतं भलतंच. माई, कोणी डॉक्टर आहे का ओळखीचा? कानाचा की डोक्याचा? दोन्हीचा पण चालेल. माझे कान तपासता येतील आणि लोकांचं डोकं. लोक म्हणजे? लोक म्हणजे काही लोकांना असं वाटतं की माझे कान तपासायची गरज आहे. लता, तू म्हणजे ना, तू असंच बोलत राहिलीस ना तर मलाच डोक्याच्या डॉक्टरकडे जायची पाळी येईल. एक एकदा ना वेळ लावतीस तू. बरोबर आहे. जगात शहाणं तरी कोण आहे? पाँच, छः, सात, आठ. कितना हुआ? 8. आधीचे 27 तो कुल मिला के 35. हा? आणि हे बघ, जरा इस्त्री करताना जोर लावत जा. पॉवर लॉन्ड्री नाव आहे ना तुमच्या लॉन्ड्रीचा? हाँ. पॉवर कुठे आहे? परवाचा माझा शर्ट इतका चुरगळलेला होता ना. राम गोपाल, माझे कपडे मला आजच संध्याकाळी हवेत इस्त्री करून सकाळी मला बाहेरगावी जायचे. हो हो म्हणून मान हलवू नकोस, नाही आणले तर प्रॉब्लेम होईल. हे बघ अनु, तुला वेळेवर कपडे पाहिजे असतील ना तर त्याला हिंदीत सांग, मोठा नको. सुनो, मेरे कपड़े मुझे शाम को चाहिए, सुबह बाहरगाव जाना है. ओके? जी. नंदी बल्यासारखं मान हलवतो या. मला सांग अनु, एकदम बाहेरगावी कुठे निघाली? बाबा, मी गोव्याला चालले. गोव्याला एकदम?
हो, तुम्हाला आठवत आहे ना लास्ट टाइम मी गोव्याला गेले होते, प्रेझेंटेशन दिलं होतं आम्ही, त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आम्हाला. अरे वा 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 वा, अभिनंदन. बरं असं कर, येताना माझ्यासाठी एक खुर्राक घेऊन ये, सेलिब्रेट करू. कसलं सेलिब्रेशन? मागला सोंग गुणाची असं तिनं सगळा वयात जिंकून घेतला. हे काय? गोवा म्हटलं ना की मला फक्त कोकणीच येतं. तुमच्या सुनेनं गोवा जिंकला हे कळलं, पण तुम्हाला कोकणी येतं हे मला माहित नव्हतं. हा, त्याचं काय आहे, मी जेव्हा सियाचीनला होतो ना. हा, तुमच्या नवीन गोष्टी सुरू करू नका. गोष्टी त्याच असतात, फक्त बंगालाच्या जागेवर गोव्याचा माणूस टाकतात. काय कळणार तुला, युद्धस्य कथा रम्या. जाऊ दे, इथं तिथे दिसत नाही. चला, मला श्मश्री क्रिया केली पाहिजे. काय? मी दाढी वाढली आहे. कुठे? नाही. तुला नाही कळणार, तू कधी केलीस का स्वतः दाढी? हा, कर. चल गौरी, मी निघते. बाय. काय ग, आज आरामात दिसतेस? नाही ग, ऍक्च्युली ऑफिसला जायच्या आधी मला एका ठिकाणी जायचंय साईटवर. निघते. बाय. एक मिनिट. खरंच तुला गोव्याला काम आहे म्हणून चालली आहेस की अशी काय बाण मारल्यासारखं बघतेस? खूप झेललेत मी. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. बाबा काय म्हणाले ते ऐकलंच ना. गोवा कला अकॅडमीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आम्हाला, त्याच्या सेलिब्रेशन बद्दल ते बोलत होते. अभिनंदन. पण काय ग, एकटीच चालली आहेस की? गौरी प्लीज, आपण नंतर बोलूया ना, मला खरंच उशीर होतोय. बाय. नाही ना, चहा देतेस का लवकर, नाही तर निघतो मी. झालं. एकच मिनिट, हे घे. तू आणि तुझी लेक सारखे ना घोड्यावर बसलेले असतात. तू नाही घेतेस? नाही बाबा, मला असं घाईघाईत नाही जमत. तू गेलास ना की शांत निवांतपणे घेईन. आज काय कार्यक्रम काय? कार्यक्रम काही नाही, नेहमीच सगळं. दुपारी शॉपिंगला जाणार आहे. तुला काही हवंय का, बाहेर आणायचंय? उद्या पुण्याला चाललायस ना? काही नाही, आफ्टर शो संपलंय, तेवढंच एक घेऊन ये बस. ठीक आहे. आणि बॅग भरू का? नको सावकाश करू आपण, कारण काय मला उद्या सकाळी नाही निघायचंय. दुपारी ऑफिसला जाऊन मग निघणार आहे. आणि आज लवकर येणार आहेस ना? हो, आज घराजवळच मीटिंग आहे, मग मी परत काही ऑफिसला नाही जाणार, येईन घरी लवकर. चल, कळतो. विक्रम लवकर बोल, उशीर होतो. बाकरवडी. काय? पुण्याला चाललायस ना, बाकरवडी घेऊन ये. अगं, बाकरवडी सगळीकडे मिळते आजकाल. सगळीकडे मिळते, पण पुण्यासारखी नाही. पुण्याची स्पेशल असते रे. आणि हो, डेक्कनवर ना आण. देवीला आठवण झाली, मला सांगितलंय डॅडाला म्हणावं, बाकरवडी न घेता आलास तर घरात प्रवेश मिळणार नाही. मी बिझी असेल, बघतो, मला वेळ नाही. वेळ काढ हा विक्रम. आणि हो, तिथे पण वेळेत जावं लागतं. वेळेत गेलं नाही तर नाकावर शटर बंद करतात. हो का? बर, येऊ. बाय. नाही ना, कुठं मंडईत गेले वाटतं. मंडई? अहो पेशवे, मंडया राहिल्या नाहीत आता, मॉल असतात. लोक मॉलमध्ये जातात. ती पण एक प्रकारची मंडईच ग, वस्तूंच्या खरेदी विक्रीचं ठिकाण. काही कारण नसताना सुद्धा मॉलमध्ये जाऊन बसतात लोक. जागोजागी बाक असतात, एसी असतो, मस्तपैकी बसतात शांतपणे इकडे तिकडे बघत. आमच्या पूर्वीच्या मंडयांमध्ये सुद्धा अशी माणसं भटकत होती. म्हणजे कोपरा धरून सायकल लावायची, भोवती कोंडाळा करून गप्पा आणत टाइमपास करायचा, सभोवतालचं सुखद वातावरण अनुभवत. चांगलाच अनुभव दिसतोय सुखद वातावरणाचा. ते वय तसं होतं. वनिता, पूर्वी दुपारचं जेवण झालं ना की मंडईचे वेध लागायचे. आता पलंगाचे वेध लागतात. त्यातून आज दुपारचं जेवण जरा मस्त आणि जास्तच झालंय. हो का? मग वा आडवे. हा 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 हा. तुला सांगतो वनिता, दुपारच्या झोपेसारखं ना सुख नाहीये या जगामध्ये. मी जर देशाचा पंतप्रधान असतो ना, तर तमाम देशवासियांसाठी दुपारची किमान 1 तासाची झोप कंपल्सरी केली असते. मी दुपारी झोपले ना तर रात्री माझी झोप खराब होते, डोळाच लागत नाही. तसंही आपल्या घरामध्ये
शांत झोप लागणं हे जरा दुर्लभ आणि दुर्मिळच होत चाललंय. झालं तुमचं पुन्हा सुरू? हे वनिता, अलीकडे काही दिवस तुला चुकल्यासारखं वाटत नाही का ग? काय? म्हणजे चिठ्ठी सपाटी येणं नाही, निनावी पार्सल नाही, अचानक उपटणारा दारुडा मित्र नाही, आणि सगळ्यात कर म्हणजे रात्री अपरात्री दरवाजाची बेल वाजवणं नाही. चांगलंच आहे ना मग. प्रॉब्लेम काय आहे त्यात? मला काय वाटतं, ही येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता तर नाही? उगीच काहीतरी बोलू नका. कसं आहे ना वनिता, गोष्टी जशा आपसूक घडत नाहीत ना, तशा आपसूक घडायच्या थांबतही नाहीत. त्याच्या मागे काही ना काहीतरी कार्यकारण भाव जरूर असतो. तुम्हा लोकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. पाऊस पडला ना तर पूर येईल याची भीती, आणि पाऊस पडला नाही ना तर दुष्काळ येईल याची काळजी आहे. त्याच्यात सुख मानायची सवयच नाही तुम्हाला. पण मुळात सुख मानण्यापुरतं तरी हवं ना. काय कमी आहे हो? आजूबाजूला सुख नुसतं ओसंडतंय, त्याच्याकडे पाहायची दृष्टी पाहिजे. मला काय वाटतं वनिता, ती दृष्टी आहे ना देवाने तुला दिली आहे. हो ना, ती दृष्टी द्यायला देव दुपारचा आला होता, आणि त्यावेळेस तुम्ही घोरत पडला होता. पडा आता, माझी कामं पडली. आय एम अनन्या सावंत. ओ मी नैना बनारसे. नैना विक्रम बनारसे. प्रॉब्लेम? म्हणजे मी काही मदत करू शकते का? नाही म्हणजे माझ्यावर अशी वेळ खूप वेळा आली आहे म्हणून विचारते. हाऊ कॅन यू हेल्प मी अनलेस तुम्हाला गाड्यांबद्दल काही माहिती आहे? नाही मला गाड्यांमधलं काही माहिती नाहीये. मला फक्त गाडी चालवता येते. सेम इयर. ॲक्च्युली मी बोनेट ओपन करून इथे स्टाईलमध्ये उभी आहे, पण मला यातलं काहीही कळत नाही. मे बी मी तुम्हाला घरी सोडू शकते. माझ्याकडे ड्रायव्हर आहे. नो थँक्स, मी हिला सोडू शकत नाही. आय नीड अ मेकॅनिक. मी इथे साईट व्हिजिटसाठी आले होते. बाय एनी चान्स तुम्ही आर्किटेक्ट आहात का? तुम्ही शेरलॉक होम्स आहात का? कसं ओळखलं? नाही माझं नवरा आर्किटेक्ट. रिअली? तो पण जात असतो ना साईट व्हिजिट्सना वगैरे. मी आर्किटेक्ट आहे, पण सध्या एका फर्ममध्ये ज्युनियर आर्किटेक्ट म्हणून काम करते. ओ बाय द वे, आय एम अनन्या सावंत. ओ मी नैना बनारसे. नैना विक्रम बनारसे. आपण बोललोय फोनवर. रिमेंबर? सी वी हॅव समथिंग इन कॉमन, इजंट इट? May I come in? कम इन. सर, गोव्यातल्या हॉटेलचं बुकिंग तुमच्या आणि मॅडमच्या नावे. मॅडम? नैना मॅडम सर. तुम्हीच सांगितलं होतं ना मिस्टर अँड मिसेस बनारसेंच्या नावे बुकिंग करायला? ओ येस येस येस, थँक्स. सर, आणि फ्लाईटचं काय? म्हणजे तुम्ही नेहमीच्याच फ्लाईटनी जाणार आहात की? नाही, ह्या वेळेला मी फ्लाईटनी जात नाहीये. आय एम प्लॅनिंग टू गो बाय रोड. तुम्ही इथून गोव्यापर्यंत ड्राईव्ह करत जाणार आहात सर? तेही या पावसात? इट्स रिस्की. इट्स फन. तू गेली नाहीस कधी गोव्याला बाय रोड? नाही.
कोणी नेलंच नाही मला. मग शोध कोणतरी लवकर. तुम्ही येस. तुम्ही इकडून एकटे ड्राईव्ह करत जाणार सर. थकायला होईल तुम्हाला, कारण गोवा इज 500+ किलोमीटर्स. ते नैना आहे ना बरोबर, तिलाही ड्रायव्हिंग येतं. जाऊ रमत जमत. येस सर. सर मग हे हॉटेलवाल्यांनी फॅक्स पाठवलंय, ते मी दामूकडे देते, तो गाडीत ठेवेल. नाही नाही नाही, माझ्याकडे देऊन ठेवते. सर तुमच्याकडनं हरवलं जाईल ते. आय मीन मिसप्लेस होईल कामाच्या गडबडीत. उर्वशी मी सांगतो ते कर. ओके सॉरी. येस. नाही काही नाही. आणखीन काही? नो दॅट्स ऑल. थँक्स फॉर दिस. ते कामच आहे माझं. ओके. बॉस म्हणून म्हणत नाहीये मी. बॉस म्हणून असणारच तो आदर्श. माणूस म्हणून त्याच्याही पलीकडे जाऊन विचारते मी, तुझा अनुभव काय आहे? या लता, लता गाडीतनं सामान घेऊन ये ग. अरे या ना, या प्लीज कम कम इन. लता सामान आणि दार पण लावून घे. या ना प्लीज कम. हो, अनन्या गोव्याला निघाली. हो हो. नाही ते मला माहित नाही आहे. हो हो, उद्या निघणार आहे. हो हो. मी चहात साखर जरा कमीच घातली. हा चालेल ना? हो. मी कसं ओळखलं असेल तुम्ही चहात साखर कमी घेता? कसं? एक तर यू आर सो स्वीट, आणि दुसरं म्हणजे हल्ली सगळे फिटनेस फ्रीक झालेत ना. थँक्यू. घ्या ना चहा घ्या. तुम्ही मला प्लीज जाऊ करू नका. ओके, पण एका अटीवर. तू सुद्धा मला अगं तुगं करायचंस. ओके. राईट. विक्रम खूप बोलत असतो तुझ्याबद्दल नेहमी. घे ना चहा. हो. विक्रम कसा आहे माहितीये का, त्याच्या सहवासात जो कोणी येतो ना त्याचाच होऊन जातो. माणसांची फार आवड आहे त्याला, आणि एकदा माणूस आपलं म्हटलं की आउट ऑफ द वे जाऊन त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. तुला आलाच असेल अनुभव. हो, ॲज अ बॉस म्हणून ते खूप जेन्युइन आहे. बॉस म्हणून म्हणत नाहीये मी. बॉस म्हणून असणारच तो आदर्श. माणूस म्हणून त्याच्याही पलीकडे जाऊन विचारते मी, तुझा अनुभव काय आहे? चांगले आहेत ते. बस एवढंच?
मला कळत नाहीये की तुम्ही नक्की काय बोलताय.